श्री मल्हारी विजय अध्याय पहिला. श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री कुलदेवताय नम, श्री मार्तंड भैरवाय नम. आता नमुक्षेत्र जेजुरी, जिथे नांदतो शिव मल्हारी. दुजी नमितो कुलदेवी, जी गंगाधराची वरदायिनी. तिचा लाभो मस्तकी हस्त, ग्रंथ सिद्धी सन्यावया. शुद्ध राहावे माझे चित्त, वासना जळावी मधोन्मत्त. आता नमू संत सज्जन, जे देवरूपी भगवान. करुणी तयांना प्रणाम, आशीर्वाद मज मागिन. मल्हारी महात्म्य संस्कृत, मूळ वर्णिता झाला व्यास. प्रकृती रचिती अनेक, ढळू नये कोणाचा विवेक. ईश्वराची लीला आगाध, प्रपंची होती मायांध. प्रपंच दुःखांचा डोंगर, गोड लागेना भाकर. जीव दुःखाचे मूळ, संगती संत सकळ. झाला देह षडरिपू, आहारी वासना गांजती नानापरी. मग कैसा भेटेल देव, कोठे जाईल जीव. हे विचार येती मना, परंतु मार्ग सापडेना. तरी विचार मनी करी, कुळाचार सदा तारी. कुळाचार देवाची राखण, होईल भक्ताची तारण. द्वापार युगीचा राजा, नंद असे जाणा. कुलधर्म नित्य करी, राज्य ऐसे सौख्य भरी. तयाची पत्नी यशोदा, साथ देई शब्दोशब्दा. गोकुळवासी सगळे जण, आनंदी ठेवते मन. गोकुळी आला कृष्ण, सौख्याची नसे वाण. लीला तयाच्या पाहुण, आनंदे भरे मन. नंद आणि यशोदा विचार करती सदा. मानवरूपी भगवान, आपल्या घरची शान. सौख्याची ही खाण, नाही कशाची वाण. तयावर सर्वांचा प्राण, क्षण न गमती जाण. नंदाचा कुलस्वामी मार्तंड भैरव, कुलधर्म करी सदैव. चंपाषष्ठीचा असता उत्सव, खाण्यास मज्जाव केला. यशोदा म्हणे कृष्णा, न मागी तू जेवणा. नैवेद्य दाखविल्यावरी, तुझ वाढीन मी मुरारी. यशोदा म्हणे एक बाळा, मार्तंड भैरव वेगळा. देवाचा देव आगळा, वस्त्रालंकारी असे पिवळा. तयाची करुणी पूजा, सौख्य येईल राज्या. वेडेपणा सोडी बाळा, देवासी करू नकोस चाळा. कृष्ण म्हणे यशोदा माई, दे गोरस मी जाई. मीच आहे भगवान, ठेवावा माझा मान. ऐकुनी मातेची वाणी, कृष्णे भैरव मूर्त फेकिली अंगणी. अंगणी उठल्या ज्वाळा, चमत्कार झाला वेगळा. भैरव मूर्त झाली गुप्त, श्वान होऊन कृष्ण भुंकत. यशोदा अश्रू ढाळीत, नंद आला धावत. दोर आणुनी बांधती शान, परिचित्ती नसे समाधान. वेडी पिसे झाले गोकुळ, सर्व होऊनी व्याकुळ. तोच आले नारद मुनी, कृष्ण कृष्ण म्हणून हाक मारिती वाणी. परी बोलत नाही कुणी, आगळा प्रकार पाहुणी. नारदे जाणले म्हणी, नंदे म्हणे नंदास त्यावेळा. मार्तंड भैरव कोपला, आता शरण जावे त्याला. सुखी होण्या कृष्ण सावळा, मार्तंडाशी करावे प्रसन्न. दूर सरण्या हे विघ्न, प्रवीण ऋषी येऊनी. बोलले नंदा लागुनी, ही तो भैरव लीला. जो मंत्रशास्त्र वेगळा. नारद म्हणती नळदुर्गी, कपिल नामक असती ऋषी. ते जाणती सर्व भक्ती, विधी कृपेची शक्ती. ऐकता नारदाची वाणी, नंद म्हणून जोडून पाणी. तुम्ही जाऊनी सत्वर, घेऊन या कपिलेश्वर. रथ आणि सारथी, घेऊन निघती शीघ्रगती. मध्यान्ही रथ थांबवून, नारद उरकी संध्या स्नान. तो दुदुंबी नाद ऐकिला, रथ येती त्याजवळ. ती खंडेरायाची जेजुरी, भक्त जाती गडावरी. नारदास ठेवला मार्तंड भक्त, वाघ्या म्हणे जो विख्यात. देऊनी भंडारा नारदासी, म्हणे लावी हा कुत्र्यासी. मल्हारी महात्म्य गहन, श्वानाचाच होईल मानव. संशय न धरी चित्ती, दर्शना आणि कृष्णयुक्ती. त्वरेने नारद येता गोकुळा, कुत्र्यास लाविती भंडार टिळा. त्यावेळी चमत्कार आगळा, कुत्र्याचा झाला कृष्ण सावळा. गळ्यातील बांधुणी दोर, कृष्ण विचारी मातेसी. का बांधले ममतेसी, की अपराध केला जनतेसी. यशोदा म्हणे कृष्णासी, मार्तंडे बनविले श्वानासी. नारदे आणून भंडारासी, लाविते पालिटे रूपसी. ऐकून हे कृष्ण काना, म्हणे मार्तंड असे देवराणा. भैरवासहित मातेसी, कृष्ण घाली नमस्कारासी. नारद म्हणे कृष्णासी, जाऊया मार्तंड दर्शनासी. अवश्य म्हणून कृष्ण काना, येती जेजुरीसी पुन्हा. खंडेरायाचे पाहुणी वैभव, सकळ आनंदले यादव. कृष्ण जाऊनी राऊळा, पूजी मल्हारी पिवळा. म्हणे आळुहुनी भैरवासी, कृष्णे घेतले प्रसादासी. येऊनी आपल्या मुंडाळ्या, येते झाले गोकुळा. इति श्री मल्हारी महात्म्ये सन्मातार्थ जयाद्री महात्म्ये. श्री मल्हारी विजये प्रथमो अध्याय गोडहा. श्री म्हाळसा कांता